श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, झोपताना ही गोष्ट डोक्याजवळ ठेवा. उशीखाली देवी लक्ष्मी येईल. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा मुले झोपतात तेव्हा त्याच्या उशीखाली चाकू ठेवला जातो. हे केले जाते कारण कात्री आणि चाकू तुमच्यात नकारात्मक ऊर्जा आणतात. असे काही आहे त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. यासाठी वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या झोपताना डोक्याजवळ ठेवल्याने केवळ संपत्ती आणि नशीब वाढत नाही तर चांगली झोप देखील येते, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. या व्हिडिओमध्ये आपण झोपताना डोक्याजवळ कोणत्या गोष्टी ठेवाव्यात हे शिकूया. पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा. झोपताना आपण डोक्याजवळ कोणत्या गोष्टी ठेवाव्यात हे आता आपण जाणून घेऊया. पहिला क्रमांक, झोपण्यापूर्वी उशीजवळ एक सुगंधित फूल ठेवा. यामुळे मानसिक शांती आणि चांगली झोप मिळते. त्यासोबतच वैवाहिक जीवनात आनंद राहतो. दुसरा क्रमांक, यामुळे तुम्हाला वाईट स्वप्नापासून मुक्त मिळेल. ते काढून टाका. झोपताना उशीखाली काही लसूण पाकळ्या ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होण्याची मदत होते आणि तुम्हाला चांगली झोप येते. यामुळे वाईट स्वप्नापासून मुक्ती मिळते आणि मानसिक त्रासापासून आराम मिळतो. तिसरा क्रमांक, पैशाशी संबंधित समस्या हे करा. रविवारी झोपताना एक ग्लास दूध घ्या आणि ते तुमच्या उशीजवळ ठेवा आणि झोपा. सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर बाभळीच्या झाडाच्या मुळाशी दूध ओता. हा उपाय पैशाशी संबंधित समस्या सोडवण्याची मदत करतो. क्रमांक 4, ज्यांना झोपेचा त्रास आहे त्यांना उशीखाली हिरव्या लवंगा ठेवाव्यात. विलायची आत ठेवून झोपावे. त्यामुळे माणसाला गाढ झोप येण्याची मदत होते. झोपताना उशी जवळ पाण्याने भरलेला तांब्याचे भांडे ठेवा आणि सकाळी ते भांडे किंवा रोपाला ओता. असे केल्याने आरोग्याला फायदा होतो. पाचवा क्रमांक, झोपताना उशीखाली चाकू किंवा कात्रीसारखे लोखंडी वस्तू ठेवल्याने वाईट विचार टाळता येतात. हे नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळ येण्यापासून रोखते. सहावा क्रमांक, एक पांढऱ्या कपड्यात एक बडीशेप बांधून झोपताना उशीखाली ठेवल्याने राहू दोष दूर होण्यास मदत होते. असे केल्याने तुम्हाला वाईट स्वप्न आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळतो. हा उपाय राहू क्रमांक 7चे वाईट परिणाम कमी करतो. जर तुमच्याकडे मंगळ दोष असेल तर तुम्ही तुमच्या उशीजवळ सोन्याचे किंवा चांदीचे दागिने ठेवून झोपावे. यामुळे मंगळ दोष दूर होतो. क्रमांक 8, जर तुमच्या आयुष्यात नकारात्मक आली असेल आणि तुम्हाला वारंवार वाईट विचार येत असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही उशीखाली लसूण ठेवून झोपावे. क्रमांक 9, जर तुम्हाला परीक्षेची भीती वाटत असेल तर अशा परिस्थितीत उशीखाली किंवा जवळ पुस्तके ठेवा आणि झोपा. असे केल्याने तुम्हाला यश मिळेल. क्रमांक 10, गीता किंवा सुंदरकांड वास्तू म्हणते की जर झोपताना गीता किंवा सुंदरकांड उशीखाली ठेवले तर अशा यश मिळण्यासाठी मदत होईल. मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. यामुळे तुम्ही दिवसभर तेजतवाने राहतात आणि कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन केल्याने व्यक्तीचा फायदा होतो आणि प्रगती होते. यामुळे गुरु क्रमांक 11चा शुभ प्रभाव देखील वाढतो. ज्याच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी रात्री उशीखाली मुळा ठेवून झोपावे. सकाळी शिवलिंगाला हा मुळा अर्पण करा. असे केल्याने तुमचे सर्व काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. क्रमांक 12, तुळशीचे पाने. हिंदू धर्मात तुळशीचे पाने खूप पवित्र मानले जातात. त्याचा वापर औषध म्हणून देखील केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही झोपताना उशीखाली तुळशीचे पाने ठेवली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुमचे मन सर्व कामांवर लक्ष केंद्रित करते. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुळशीची ही पाने खाल्ली तर तुमचे नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमची संपत्ती वाढेल. परंतु सूर्यास्तानंतर कधीही तुळस तोडू नये. 13, जर तुमच्या कुंडलीत काही दोष असेल तर झोपताना उशीखाली केशराचा
डब्बा ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हनुमानजींना अर्पण करा. असे केल्याने तुमचे उत्पादन वाढेल आणि तुम्ही तुमच्या सर्व कामात यशस्वी व्हाल. क्रमांक 14, जर तुमच्या तब्येत बऱ्याच काळापासून खराब असेल तर झोपताना पूर्वीकडे तुमच्या डोक्याजवळ एका भांड्यात सेंधव मीठ आणि 1 रुपयाचे नाणे ठेवा. असे केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल, सुरुवात होईल आणि तुमची संपत्ती देखील वाढेल. 15, आकडा संपूर्ण मूग डाळीशी नाते गोड करतो. मंगळवारी रात्री मूग डाळ हिरव्या कपड्यात बांधून उशीखाली ठेवा आणि झोपा. सकाळी उठल्यानंतर मूग डाळ मुलांना द्या किंवा मंदिरात दुर्गा मातेच्या चरणी द्या. ज्योतिषी शास्त्रानुसार हा उपाय बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर करतो. व्यवसाय आणि उत्पादनाची वाढ होण्यासोबतच हा उपाय बुध ग्रहाचा दुष्परिणाम देखील दूर करतो. या उपायामुळे पती पत्नीमधील नातेही गोड होतात. क्रमांक 16, मोरपंख घरासाठी खूप शुभ मानला जातो आणि ते घरात ठेवल्याने व्यक्तीला अनेक आर्थिक फायदे मिळतात. ज्योतिषी शास्त्रात असे मानले जाते की झोपताना उशीखाली मोरपंख ठेवल्यास जीवनातील संपत्तीशी संबंधित सर्व समस्या दूर होऊन लागतात. यामुळे त्या व्यक्तीचे नशीब नेहमी त्याला साथ देते. सकाळी उठल्यानंतर उशीखाली ठेवलेल्या मोरपंखाचा अवश्य पहा. याचे तुम्हाला फायदा होईल आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असाल. क्रमांक 17, लोखंडी गोळ्यापासून दूर राहता. नकारात्मकता जर तुमच्या वेळ चांगली जात नसेल आणि तुमच्या मनात सर्व प्रकारचे विचार येत असतील, तुम्हाला वाईट स्वप्न पडू लागले असतील तर ज्यामुळे तुमची झोप विस्कळीत होत असेल तर झोपताना तुम्ही उशीखाली लोखंडी गोळ्या ठेवावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लोखंडी चाव्या किंवा लहान कात्री देखील ठेवू शकता. यामुळे राहू केतूचा वाईट प्रभाव दूर होतात आणि नकारात्मक व्यक्तीला स्पर्शही करू शकत नाही. याशिवाय शनी आणि राहू केतूच्या स्थितीत हा उपाय खूप फायदेशीर आहे. क्रमांकाचा सिंदूर वाद कमी करते. सोमवारी झोपताना उशीखाली सिंदूर ठेवा. दुसऱ्या दिवशी हा सिंदूर हनुमानजींना अर्पण करा. या व्यक्तीला 1 बुंदी द्या. या उपायाने मंगळवारचा प्रभाव दूर होतो आणि तुम्ही तुमच्या कार्यक्रमात प्रगती करता. यामुळे पती पत्नीमधील वादही कमी होतात. तुमचे दिवस ताजा आणि उत्साहाने बनवण्यासाठी तुम्ही हा उपाय देखील वापरून पाहू शकता. क्रमांक 19, उशाच्या वरच्या बाजूला पाणी ठेवा. तांब्याच्या भांड्यातील पाणी भरावे. सकाळी या पाण्याने चेहरा धुवा आणि पाण्याचा टिपका अशा ठिकाणी ठेवा जेथे पायांना स्पर्श होणार नाही. या उपायाने सूर्य बलवान होतो. नोकरीत प्रभाव आणि प्रगतीची संधी देखील मिळतात. हा उपाय आध्यात्मिक संपत्तीच्या लाभासाठी देखील प्रभावी मानला जातो. क्रमांक 20, 1 रुपयाचे नाणे. झोपताना उशीखाली 1 रुपयाचे नाणे ठेवल्याने तुम्हाला संपत्ती आणि समृद्धीचा अपार आशीर्वाद मिळतील. झोपताना उशीखाली 1 रुपयाचे नाणे ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते नाणे एखाद्या गरिबाला दान करा. झोपताना हे नाणे ठेवल्याने तुमच्या पैशाची समस्या हळूहळू संपतात आणि तुम्हाला जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. क्रमांक, हळदीचा गोळा. ज्योतिषी शास्त्रात हळदीचा गोळा गुरुग्रहाचा कारक मानला जातो. हे भाग्य, सन्मान, संपत्ती आणि वैवाहिक जीवनाचे कारक मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुमच्या कुंडलीत गुरुग्रह कमकुवत असेल तर झोपताना उशीखाली पिवळ्या कपड्यात हळदीचे गाठ बांधून ठेवा.